भाग्याचा उदय भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय एथोनिया नुठवो माथा मरणा वाचोनी सर्वथा होई बळकट माझ्या मना तुरे धीट एथोनिया नुठवो माथा मरणा वाचोनी सर्वथा तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी एथोनिया नुठवो माथा मरणा वाचोनी सर्वथा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुकाम समचरणम सरोजम सांद्र नीला बुधाभम जगननिहित पाणी मंडन मंडलानाम तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदयध्वलहासम विठ्ठलम चिंतयामि ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि आता हृदय आपुले चौफाळून या भलेवरी बैसो पाऊले श्री गुरूंचे किंवा आत्मरूप गणेशू केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयाचे नियाटवे शब्द सृष्टी अंगवेजे सारस्वता गवे जीवेसी हे वक्तृत्व गोडपणे अमृताती पारू नेणे रस होती ओळंगणी अक्षरासी भावाचे अवतरण अवतरती खुण दे हाता चढे संपूर्ण तत्वभेद श्री गुरुचे पाय हृदय गिवसीत जाय एवढे भाग्य होय उन्मेषाचे ते नमस्कारोनी आता जो पिता महाचा पिता लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवाची हे अलंकापुरी रम्य सिंहासन संपदां भूज तेजस प्रदिक प्रदेशम विभिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं मस्तक हे पायावरी पायावरी पायावरी
वारकरी संतांच्या उपस्थित प्रेमळ संत सज्जन हो, आपणा सर्वांच्या अर्थात भगवतचिंतन प्रित्यर्थे कार्यक्रमाच्या अंतर्गत नियोजित वेळेतील नियोजित सेवेअंतर्गत निवडलेल्या अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंत्य जगद्गुरू श्रीमंत तुकोबारा यांचा 4 चरणाचा संवाद करणारा अभंग आहे. जरा ऐका. हा अभंग जर पाहू गेलं तर संतपर या सदरामध्ये मोडला जातो, पण त्याहीपेक्षा मनाचा असलेला आपल्या मनाशी केलेला जो संवाद आहे तो फार महत्त्वाचा आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज या अभंगाच्या 3ऱ्या चरणात असं म्हणतात, होई बळकट माझ्या मनात तुरे धीट. जगद्गुरू तुकोबारायांना असं वाटावं लागलं की या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीला साध्य करायचं असेल तर कुणाचं तरी साह्य लागतं. एकांगीपणाने कोणती गोष्ट होत नाही, मदतीचा हात लागतो. मग आपण म्हणतो एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. चांगल्या मार्गावर जायचं झालं तरी कुणाचं तरी हात लागतो. जवळजवळ तिथे आपल्याला एकीकडे असं म्हटलं जातं की सहकार्य जर नाही मिळालं तर पुढे जाता येत नाही. तसं परमार्थामध्ये एक उंची गाठायची असेल, परमार्थाकडे कुठेतरी ध्येयाकडे जायचं असेल तर या शरीरामधलं महत्त्वाचा भाग ज्याला म्हटलं जातं त्याला म्हणतात मन. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन. कसा आहे तो मन? इंद्रियांचा राजा आहे. आपल्याला बाकी सैन्यांना हरवायचं नाही, राजाला हरवलं किंवा त्याला आपल्या हातात घेतलं पुढे काही करायची गरज नाही. शरीरातल्या या मनाचं साह्य मिळावं म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराजांनी या अभंगात त्याचं लक्षणा सांगितली. अजून सांगतो, कोणतीही गोष्ट निर्णयाची करायची झाली तर मनाशिवाय करता येत नाही. म्हणून एक म्हण आपल्या सगळ्यात प्रामुख्याने ती तयार आहे, ऐकावं जनाचं करावं मनाचं. पुढं कुठं आलात? हा करावं मनाचं, की ते ऐकलं तरी शेवटी मनानेच करणार की नाही. मग या शरीरातलं महत्त्वाचं जर केंद्रबिंदू कोण असेल तर मन. मनाची साह्यता मिळाली, चित्ताची साह्यता मिळाली तर परमार्थ काय, संसार या सगळ्या गोष्टीला ध्येयापर्यंत जाता येतं. तुकाराम महाराज त्या मनाला समज घालतायत. बघा, मी पुन्हा पुन्हा सांगतो, या इंद्रियातली काही तत्व आहेत हे संत मायबापांनी अगदी हेरलेले आहेत. तुकाराम महाराजांचा अजून एक अभंग आहे, थोडे आहे थोडे आहे चित्त साह्य झाली. या चित्त साह्य झालं तर सोपं आहे, बरं की नाही. दुसरं, आजच्या चिंतनामध्ये आपण मनाचा विचार करतोय. अजून एक अभंग जो नित्य पाठातला आहे, ज्ञानोबर आहे, त्याबद्दल बोलत असताना म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी. ही कोण आहे साजणी? ही साजणी म्हणजे बुद्धी. ज्ञानोबर आहे बुद्धीशी संवाद साधतात. तसं आज तुकाराम महाराज आपल्या मनाशी संवाद साधतात. ए मना, ऐक माझं, मी काही ध्येयापर्यंत जाऊ इच्छित आहे आणि मला तुझं साह्य पाहिजे. एक निर्णय घेण्याचा मी ठरवलेला आहे, त्या निर्णयासाठी तुझं साह्य पाहिजे. काय निर्णयाकडे जाणार आहे, कशामुळे जाणार आहे? तुकाराम महाराज म्हणतात, माझं भाग्य कुठंतरी उदयाला आल्यासारखं वाटतं. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय होतंय असं मला वाटायला लागतंय. म्हणजेच काय होतंय, ते हे जोडी संत पाय. माझ्या परम भाग्यानं मला संत पाय प्राप्त होणार आहेत, संतांची संगत मिळणार आहे. एकदा का ते संत दुर्मिळ आहेत, एकदा का ते मला प्राप्त झाले, ते मला भेटले, तर मी एक निर्णय घेतलाय. काय? त्या संतांच्या ठिकाणी हे माझं मस्तक त्यांच्या पायावर ठेवणार आहे आणि मरेपर्यंत त्या पायावरून मी माझं माथा उचलणार नाही. एथोनिया लुठवू माता, न उठवू माथा. कुठपर्यंत? मरणा वाचोनी सर्वथा. निर्णय असा घेतलाय, देह जाओ अथवा राहो. तसा निर्णय घेतलाय. मग या निर्णयाला हे मना तुझं साह्य पाहिजे. म्हणून तू काय हो, होई बळकट. तू बळकट हो, माझ्या मना तू रे धीट. तू धीट हो, तू बळकट हो, मला साह्य कर.
मी सांगून जाईन, तुझं साह्य मिळालं, माझं भाग्य उदयाला आलं, संत मला प्राप्त झाले, त्यांच्या चरणावर मी मस्तक ठेवीनच, पण मी त्यांच्या पायावर लोटांगण घालीन. त्याचा परिणाम काय होईल? त्याचा परिणाम भक्ती भाग्या झाली धनी. मी या भक्तीतल्या भाग्याचा धनी म्हणजे मालक होईन, मालक. जेव्हा एखादी मालकी हक्क जेव्हा निर्माण करायचा असेल तर तेव्हा काही परिश्रम करावे लागतात. भाग्याचं धनी होणं म्हणजे काय, भाग्य म्हणजे काय, या साऱ्या गोष्टीचा विचार अभंगात बघूया. वेढाला अभंगाची एक पार्श्वभूमी तुमच्या समोर ठेवली. आता अभंगाकडे पाहताना दुसरी बाजू तुमच्या समोर ठेवतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा या अभंगाचा उपक्रम आणि उपसंवाद या दोन गोष्टी आपण जर पाहू गेलो, वरती सुद्धा भाग्य आहे आणि खाली सुद्धा भाग्यच आहे. लक्षात येते? भाग्याचा उदय ते भाग्य. तुकाला लोटांगणी भक्ती भाग्य म्हणजे इथं सुद्धा भाग्य आहे. ज्या अर्थी दोन ठिकाणी हे भाग्य आहे ते नेमकं काय? पहिला भाग्याचा उदय सांगितलंय आणि दुसऱ्यांदा भाग्याचं धनी सांगितलंय. उदय होणं काय आणि धनी होणं काय याचा विचार करू. वेढाला अभंगाचं काहीसा भाग तुमच्या समोर ठेवला असं गृहीत धरतो. पुढे अभंग चिंतनाकरता निघण्यापूर्वी प्रस्तावना थोडक्यामध्ये अशी. गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेनं सिद्ध असलेलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ओवे हे वर्ष 112वे. किती पिढ्या झाल्या पहा. इतक्या प्रदीर्घ कालाची एखादी परंपरा आपल्यापर्यंत स्त्रवत येते याचा अर्थ ते आपलं कर्तृत्व नाही, ते त्यांची पुण्याई. ज्यांनी या ठिकाणी ही संकल्पना ठेवली असेल ना, सत्य संकल्पाचा दाता नारायण, तो करी पूर्ण मनोरथ, तो पूर्ण करतो. कदाचित आम्हाला सगळ्यांना वाटत असेल की हे आमच्यामुळे होतं, आपण निमित्त मात्राने आहात. आपल्यासमोर जे ध्येय आणि उद्दिष्ट आणि परमार्थाचा दोष केंद्रबिंदू असेल, आशीर्वादात्मक भाव असेल, आपल्याला प्रेरणा देणारं जर कोण असेल ते सद्गुरू स्वामी विश्वनाथ महाराज नाही का. आणि त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं आपल्याला मार्गस्थ करणारे, आपल्याला या परमार्थाकडे लावणारे तीर्थरूप शंकर मास्तर आणि तीर्थरूप शिवराम बाबा यांच्या या कृपा आशीर्वादाने, प्रेरणेने, मग त्यामध्ये असणारे वामन बाबा असतील आमचे, त्यानंतर शंकर म्हात्रे बाबा, शिवराम तात्या म्हात्रे, याचबरोबर वैकुंठवासी सीताबाई शिवराम म्हात्रे यांच्या कृपा आशीर्वादाने श्रावण महिन्यातील या पर्व काळ साधून अखंड नामयज्ञ सप्ताह या सप्ताहाचं पारण नेतृत्व ज्यांच्याकडे ते आहे ते आदरणीय हरिभक्तीपरायण गोविंद महाराज मडवी. आदरणीय हरिभक्तीपरायण माझे परमार्थातले ज्येष्ठ कीर्तनकार, अगदी अत्यंतिक प्रेमभाव ज्यांच्याशी माझा जोडला गेला आहे ते आदरणीय हरिभक्तीपरायण श्रीरंग महाराज साळुंके. काकडा नेतृत्व ज्यांच्याकडे आहे ते हरिभक्तीपरायण संतोष भोईर व हरिभक्तीपरायण हेमंत मोरे. याचबरोबर कार्यक्रमाचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय हरिभक्तीपरायण श्री रामदास बाबा, तसंच हरिभक्तीपरायण गोविंद महाराज आणि रामकृष्ण महाराज वहाळ यांच्याकडून आणि आपणा सर्वांच्या ज्येष्ठ श्रेष्ठांच्या उपस्थितीमध्ये कथा कीर्तनकारांच्या आगमनातून गुणीजन जी गंधर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, वादक असतील, तान गायक असतील, या सर्वांच्या आणि उपस्थित ज्येष्ठांच्या पवित्र चरणाला प्रणिपात करतो आणि अभंग क्रियेकडे चलतो. वेडाला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल, बोलणं हे माणसाचं नेहमीच होत असतं. कधी कधी बोललं जातं ते इतरांशी असतं, कधी कधी बोलणं असतं कुणा व्यक्ती संबंधाने असतं, कधी कधी बोलणं असतं ज्याचं त्याच्याशी असतं, कधी कधी अंतर्मनात बोलणं असतं. बऱ्याच वेळेला तुम्ही आणि मी अंतर्मनात बोलतो. आठवतंय का पहा, एखादी घटना दुर्घटना घडली की काही विषय आपल्या चर्चेसमोर असलं, गाडी ड्रायव्हिंग करत असू किंवा कुठे चालत असू तरी आम्ही समोरच्याचं वाक्य पण आम्हीच बोलतो आणि आपलं वाक्य पण बोला बोला आपणच बोलतोय. कोण बोलतो? म्हणजे हा संवाद चालतो तो कुठं चालतो? व्यक्ती ती नसतेच
पण त्या व्यक्ती सापेक्ष बोलतो तो आम्ही आमच्या अंतर्मनाशी बोलतो. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं, या सर्व या जगामध्ये आपल्याला जर साह्य करणारं या जगात कोण असेल तर तो मन आहे. मनाने एकदा ठरवलं की कुणाची सांगण्याची गरज नाही, त्या मनाने तो बरोबर जातो. पण मनाचं कधी कधी न ऐकल्याचा परिणाम किंवा मनाच्या ऐकण्याने सुद्धा विपरीत परिणाम होतो. तोही ऐकून ठेवा, मनोमार्ग गेला तो तेथेची मोकला. आपल्याच मनाने काहीच करून चालत नाही, पण परमार्थ करण्याकरता ते मन सुद्धा तितकं साह्य असावं लागतं. मनाची साह्यता झाली नाही, प्राप्त झाली नाही तर केलेला निर्णय, केलेली संकल्पना फोल ठरते. व्यवहारात बोलायचं झालं तर सांगून अभ्यास होतो की मनाने केल्यावर होतो? मुलाचा अभ्यास कसा होतो? आपण ओरडून? मग कसा केला पाहिजे? त्याच्या मनाने. अरे दारू पिऊ नकोस, दारू पिऊ नकोस असं 1000 वेळा सांगून थांबणार आहे की त्याच्या मनाने निर्णय घेतल्यावर? तुमचं काय म्हणणं आहे? बोला ना लवकर. त्याच्या मनाने. इथं आपण काही कोणी आलेले नसतील, मला माहिती आहे ते इथे येणार सुद्धा नाही. मग जर निर्णय घेतला असेल तर कोणी त्यांनी? अहो, निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा असावी लागते ना महाराज, सहजासहजी होत नाही. मी एक माझा अनुभव म्हणून सांगतो, अगदी 1.5 मिनिटामध्ये. एका कार्यक्रमाला गेला असताना त्या महिलेनं माझ्याजवळ विनंती केली, महाराज जरा यांच्याबद्दल बोला हो, दारूबद्दल बोला, हे फार दारू पितात हो. 3 ऑपरेशन झाले, आता 4थं ऑपरेशन करायला जागा नाही. डॉक्टरनी सांगितलं ही शेवटची वेळ, आता पुन्हा ऑपरेशन होणार नाही, तुम्ही काहीतरी सांगा. मी त्यांना म्हटलं की माऊली आपण सांगताय, पण ही जागा आमची फक्त इथंच आहे, याच्या बाहेर कदाचित सांगता येणार नाही. ते जर कीर्तनाला आले तर मी सांगण्याचा प्रयत्न करेन, कदाचित ते कीर्तनाला येतील अशा अपेक्षेत मी सुद्धा होतो. आणि पाहिलं ती व्यक्ती आली होती कीर्तनात, त्यांची पत्नी एका बाजूला बसली होती, ती व्यक्ती माझ्या समोर बसली होती. हळूहळू त्या कीर्तनामध्ये ओघ वाढला आणि तो त्या पद्धतीने आला. व्यसनाधीन असलेल्या त्या विषयाने त्या दारूवर आलो. बरंच काही दारूबद्दल बोललो गेलो. बोलता बोलता तो माणूस सारखा मान हलवायचा. मला वाटलं, खात्री पटली, काय आता हा दारू पिणार? हा, त्यांनी अशा मानाने दर्शवलं. त्या महिला मातोश्रीला, तिला पण बरं वाटलं की चला कुठल्या नाही निमित्ताने का ते ऐकतात. नेमकी व्यवस्था माझी त्यांच्याच घरी असल्या कारणाने मी पुन्हा कीर्तन संपून त्यांच्या घरी जाण्यापूर्वी हे दोघेही पती पत्नी घरी गेले. पत्नीनं त्यांच्याशी संवाद साधला, का हो माझं लक्ष होतं तुमचं, खरंच मनापासून कीर्तन ऐकलं, तुम्ही मान हलवत होतात की आत्ता मी दारू पिणार नाही, आत्ता मी दारू पिणार नाही. तुमची मान हलताना मला खूप आनंद झाला आणि मला खात्री झाली तुम्ही आता ठरवलंय की तुम्ही दारू पिणार नाहीत. तो म्हणाला, गप्प बस, मी मान उगाच नाही हलवत होतं. म्हटलं याच वर्षी या बुवाला पुढल्या वर्षी परत आणणार नाही, त्यासाठी मान हलत होती. म्हणजे आता निर्णय त्या बुवाचा आहे की त्याचा आहे? कल्पना करा ना. पत्नीनं सांगून उपयोग नाही, डॉक्टरनी सांगून उपयोग नाही, हे त्यांनी ठरवलं तर मात्र ते शक्य आहे. परमार्थ करण्याच्या वाटेवर वाटचाल करत असताना आम्हाला सुद्धा मनाचं साह्य झालं तर आम्हाला पुढे जाता येतं. नाहीतर हे मन आम्हाला परमार्थाच्या विरोधात अन्य ठिकाणी तो घेऊन जायला वेळ लावणार नाही. मग या मनाला नीट करण्याकरता, या मनाला काही वळण लावण्याकरता महाराज म्हणतात, हे मन तसं चंचल आहे, हे मन तसं चपळ आहे. मन चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ, त्याला वेळ लागत नाही. इतकंच नाही, या मनाला सांगायचं झालं तर फार वेगळ्या पद्धतीने सांगावं लागतं. असं मन कधी ऐकत नाही. ज्या अर्थी तुकाराम महाराज काहीतरी त्याला सांगतायत तेव्हा मोठ्याच्या अधिकाराने ते सांगतायत. आता त्यांनी जे सांगितलंय ते नेमकं काय सांगितलंय या गोष्टीचा विचार करत असताना जगद्गुरू तुकोबाराय आपल्या मनाशी बोलतायत.